आज मुंबईमध्ये घरांचा प्रश्न जो आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे। विशेषतः काही वेगवेगळ्या पद्धती आपण या ठिकाणी केलेल्या आहेत, ज्यामध्ये स्वयं पुनर्विकास असेल, ही एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आपण सुरू केली। प्रवीण दरेकरजी यांच्या समितीने एक रिपोर्ट दिला, त्या रिपोर्टच्या आधारावर आपण काही कन्सेशन्स दिले आणि आज जवळपास 1600 प्रपोजल स्वयं पुनर्विकासाचे हे त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। 58 गृहनिर्माण संस्थांना देकार पत्र दिलेली आहेत, 41 संस्थांना नाहरकत प्रमाणपत्र मिळाली आहेत, 6 संस्थांची भोगवटा प्रमाणपत्र देखील जारी झालेली आहेत आणि 13 संस्थांना व्याज माफी देखील आपण दिली आहे। यात सगळ्यात महत्त्वाचं जर काही घडलं असेल, मी स्वतः गेलो होतो, 25-25, 30-30 मजली इमारती तयार होत आहेत। स्वयं पुनर्विकासामध्ये 400 फुटामध्ये राहणारा व्यक्ती बिल्डरकडे गेला असता तर 600 फूट मिळालं असतं। स्वयं पुनर्विकासामुळे 1200-1400 स्क्वेअर फूट त्याला मिळालं। म्हणजे जो मुंबईकर आहे, मराठी माणूस आहे, त्याला या योजनेमुळे स्वतःचं हक्काचं मोठं घर हे प्राप्त करून घ्यायला आज मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होतोय। म्हाडाच्या अंतर्गत क्लस्टर विकास, समूह पुनर्विकास हे आपण सुरू केलं। अभ्युदय नगर काळा चौकी असेल, PMGP जोगेश्वरी पूर्व EPC असेल, मोतीलाल नगर गोरेगाव असेल, कामाठीपुराचा पुनर्विकास असेल अमीन भाई, GTB नगरचा पुनर्विकास असेल, SVP नगरचा अंधेरी पश्चिमचा असेल, आदर्श नगर वरळी असेल, वांद्रे रिक्लेमेशन, आराम नगर, रामकृष्ण नगर खार, ओल्ड MHB बोरीवली, हे जुन्या वसाहती आहेत। या वसाहतीमध्ये कुठल्या व्यवस्था उरलेल्या नाहीत, जुनी छोटी घरं आहेत आणि म्हणून हा एक नवीन पद्धत आपण आणली की ज्याच्यामध्ये विकासक स्वतः म्हाडा आहे आणि CND वर त्या ठिकाणी आपण काम देतो। म्हणजे मालकी कोणाला देत नाहीये, बिल्डरला मालकी देत नाहीये, तर म्हाडा आपल्या प्रकल्पामध्ये जसा कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करते तसा CND करता, म्हणजे कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट करता त्या ठिकाणी व्यक्ती नेमते आहे। त्यामुळे त्याचा जो मेजर फायदा आहे हा म्हाडाला मिळतोय, तिथे रहिवाशांना मिळतोय। आपल्याला माहिती आहे की मोतीलाल नगरमध्ये ज्यांना 800 चौरस फूट हे नियमाप्रमाणे देणं देय होतं, नियमाप्रमाणे 800 चौरस फूट, त्यांना 1600 चौरस फूट कार्पेट हे देण्याचा निर्णय आपण केलेला आहे। असंच या सगळीकडे अभ्युदय नगरला आपल्याला माहिती आहे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देखील त्यांची जी मागणी होती ती मागणी आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे। आणि ह्या सगळ्या वसाहती, मला अतिशय आनंद आहे, ज्या जुन्या मुंबईकरांचा उल्लेख आपण करतो, ज्यांनी मुंबईला मुंबईची ओळख मिळवून दिली, मुंबईची संस्कृती ज्यांनी जपली, जशी BDD चाळ होती तशाच ह्या सगळ्या एक एक कॉलनीचा आपण विचार केला आणि एकूण या माध्यमातनं जवळपास 30,000 घरांचा पुनर्विकास या कॉलनीच्या माध्यमातून होतोय। 30,000 कुटुंबांना या ठिकाणी नव्यानं चांगलं मोठं घर आपण त्या ठिकाणी देतो आणि त्यातनं म्हाडाला, म्हणजे त्यांना घरं मिळतील ती वेगळी, म्हाडाला 13,000 घरं मिळतील जी परत म्हाडा लोकांना देईल आणि विक्रीच्या सदनिका 65,000 तयार होणार आहेत। म्हणजे एकूण 1,08,000 सदनिका यातनं तयार होणार आहेत। वर्षानुवर्ष आपण जे सांगत होतो, आता अभ्युदय नगरमध्ये तर 20 वर्षात कित्येक नगरसेवक हे अभ्युदय नगराच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडून आले, पडले, पण विकास नाही झाला। पण आज ती परिस्थिती या मुंबईमध्ये आलेली आपण निश्चितपणे पाहतो। आज बोरीवली इथे चारकोप, गोरे, प्रतीक्षानगर, सायन इथे संक्रमण सदनिकांचा पुनर्विकास सुरू आहे, ज्यातनं 2,40,500 सदनिका या आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। आणि यात वेगवेगळ्या पद्धतीनं आपण जे काम सुरू केलंय, विशेषतः आता MMRचा जो ग्रोथ हब आहे, म्हणजे नुसतं मुंबई नाही तर MMRचाही विचार आपण करतो, त्यामध्ये म्हाडाने 2030 सालापर्यंत 7,82,000
433 घरांचं उद्दिष्ट ठेवलंय, ज्यामध्ये 2,39,124 घरांची निर्मिती ही सुरू आहे आणि 5,43,309 घरांचं नियोजन हे वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे. यासोबत 33-5 मध्ये 30,311 घरं, त्यानंतर DCPR 33-7 मध्ये 1,13,623 घरं आणि 33-9 मध्ये 27,761 घरं यांचं काम हे प्रगतीपथावर आहे. याशिवाय आपल्याला कल्पना आहे BDD चाळ पुनर्निर्माण, गिरणी कामगार गृहनिर्माण योजना, SRA, PMGP, आता मी सगळं सांगत नाही, यामध्ये मोठ्या प्रमाणात काम चाललंय. कामाठीपुरासारखा एक अतिशय डिफिकल्ट अशा पद्धतीचा आपण प्रकल्प हातामध्ये घेतलाय. 8,001 एवढ्या भाडेकरूंचं पुनर्वसन करायचं आहे. 8 एप्रिल 26 रोजी विकासकाची नियुक्ती झाली आहे आणि त्याचंही काम आपण करतो. उपकर प्राप्त ज्या इमारती आहेत या जवळपास 12,552 इमारती आहेत आणि 90,000 भाडेकरू आहेत. जवळपास या ठिकाणी यापैकी आपल्या नवीन कायदा झाल्यानंतर आता त्याचा पुनर्विकास सुरू झालेला आहे. 2,676 नाहरकत प्रमाणपत्र दिलेली आहेत. 1,033 योजना पूर्ण झालेल्या आहेत. 30,000 लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे आणि आता काही बाबतीत उच्च न्यायालयाची स्थगिती आल्यामुळे पुन्हा सुप्रीम कोर्टमध्ये आपण गेलेलो आहोत.